ओके ओके चालेल. हम्म. ठीक आहे. सायकोमेट्रिक चा आज स्टार्ट करणार आहे युनिट. सायकोमेट्रिक टेस्टिंग. वेट मी शेअर करते. आवाज येतोय माझा सगळ्यांना? हॅलो हो हॅलो. मॅडम. हो मॅडम. बरं ठीक आहे चालेल. अं, आता सायकोलॉजिकल टेस्टिंग किंवा सायकोलॉजिकल टेस्ट काय असते? हॅव यू एनी आयडिया? एनीवन? आता कोणतं सेमिस्टर आहे तुमचं सगळ्यांचं? पहिलं सेमिस्टर. फर्स्ट सेमिस्टर. हम्म. प्रॅक्टिकल्स होतात हे? हो. कोणकोणते प्रॅक्टिकल झाले? टेस्ट प्रॉब्लेम कोणत्या झाल्या? प्रॉब्लेम सॉल्विंग, रिकॉल 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 रिकॉग्नायझेशन. रिकग्निशन. ओके, मेमरीची झाली. हो. आणि तर काय जायगर. आयडिया आली तुम्हाला? म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल्स करता, त्या टेस्ट करता, तर तुम्हाला काय आयडिया आली त्या टेस्टिंग मधून? कारण की हे बा, जे कंटेंट आहे बुक्स मध्ये मी जसंच तसं सांगितलं तुम्हाला वाचून आणि हे केलं तर काहीच कळणार नाही तुम्हाला. म्हणून तुम्हाला डिस्कस करून जितकं समजवता येईल, कारण की खूप सारे हार्ड टर्म्स आहेत, त्या अशाच मुळीच कळत नाही. त्यामुळे तुम्ही सगळेजण बोला, कारण की आपल्याकडे लिमिटेड वेळ आहे. म्हणजे तुम्हाला काय कळतंय आणि मग मी काय सांगते ते मला अंदाज येईल की मी काय म्हणजे तुम्हाला सांगितलं पाहिजे सायकोलॉजिकल टेस्टिंग. कारण की बऱ्याच अशा हार्ड टर्म्स आहेत ज्या डोक्यावरून जातात. 101%. जे माझ्या वेळेस झालं, जेव्हा मी हा सब्जेक्ट लर्न करत होते त्यावेळेस मला काहीही कळलं नाही. आणि मी समजू शकते की हा सब्जेक्ट हार्ड आहे. त्यामुळं बेस जर आपला तुमचा कन्सेप्ट काय आहे, सायकोलॉजिकल टेस्टिंग काय प्रकार आहे, हे जेव्हा क्लिअर होईल त्यावेळेस तुम्हाला पुढच्या गोष्टी कळतील. सो प्लीज मला इनपुट्स द्या, म्हणजे मी तुम्हाला आणखीन क्लिअरली सांगू शकेल. प्लीज. तर सांगा मग, तुम्हाला सायकोलॉजिकल टेस्टिंग तुम्ही केली, जे पण असेल, जे पण तुम्हाला कळालंय त्यातून ते आम्हाला सांगा. हॅलो. एक्सपिरियन्स. हा बोला मॅडम, हा रुपाली हा मॅडम बोला. मॅडम. हम्म ऍक्च्युली मी तर बी.कॉम बॅकग्राऊंडची आहे. तर हम्म समजायला खरंच खूप अवघड गेलं सुरुवातीला. पहिल्या लेक्चरला तर काही कळतच नव्हतं हम्म ऍक्च्युली. मग थोडं 2-3 लेक्चर झाल्यानंतर थोडंसं अंडरस्टँडिंग व्हायला लागलं. कारण की मी हम्म ऑलरेडी काउन्सिलिंगचे सर्टिफाईड कोर्सेस केलेले आहे आणि सायकोलॉजीचा थोडाफार अभ्यास करते. पण टेस्टिंगचं वगैरे थोडीशी आयडिया होती. पण हम्म प्रत्यक्ष आपण जेव्हा आम्ही पहिलं लेक्चर अटेंड केलं, आमचं संडेला हम्म लेक्चर असतं, तर पहिल्या हम्म. लेक्चरला तर नाहीच काही कळालं. म्हणजे तरी पण अंडरस्टँडिंग करून घेण्याचा प्रयत्न केला. मग आता गुड. आमचे नंतरचे जे लेक्चर झाले आता, तर त्याच्यानंतर आम्हाला बऱ्यापैकी समजायला लागलं. जे नॉन बॅकग्राऊंड होते सायकोलॉजीचं, त्यांचं काही बॅकग्राऊंड नाही आहे, तर हम्म. त्यांना प्रॉब्लेम होतोय. पण ज्यांचा सायकोलॉजीचा बॅकग्राऊंड आहे ऑलरेडी, त्यांना नाही होते प्रॉब्लेम. जरासा समजायला त्यांना सोपं जाते, ओके. बीए ज्यांनी केलेलं आहे. तर मग मला तर त्या स्टुडंट कडनं इनपुट्स हवे ज्यांचं सायकोलॉजी बॅकग्राऊंड आहे, त्यांना टेस्ट बद्दल काय माहिती, काय असतात सायकोलॉजिकल टेस्ट, काय असतात? एनी मॅडम काही. हम्म. बोला थोडंसं बोला. सांगते. सायकोलॉजिकल टेस्ट कोणत्याही केल्यानंतर म्हणजे आपले थॉट प्रोसेस एकतर कळू शकतात. म्हणजे जो आपला सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टवर आपण एक्सपेरिमेंट करू शकतो. हम्म रिकॉलची टेस्ट म्हणजे जसं की आमचं झालंय रिकॉल, तर हम्म आपण ज्या टेस्ट घेतल्या आहे, सरांनी जे आम्हाला शिकवलं आहे, तर हम्म त्याच्या किती लक्षात राहते. पहिली जी हम्म टेस्ट होती ते सेम जे नॉनसेन्स वर्ड्स, त्या आपण त्यांना आधी पाहून लिहायला सांगितले आणि नंतर रिकॉल करायला सांगितले.
तर ते हम्म, किती लक्षात राहतं म्हणजे त्याच्यावरनं कळतं की आपली मेमरीची जी पॉवर आहे, कॅपॅसिटी आहे, तेही हम्म. कळू शकतं आपल्याला. तर हे कळू शकतं. आता बाकीचं थोडंसं आठवून आठवून सांगते. अजून बिहेवियर कळू शकतो आपल्याला. तिला स्विमिंग आपल्या पूलच म्हणता सब्जेक्ट नाही आलं. तिलाच थांबली. दिखवते. ती मला स्विमिंग पूल दिखवते. माईक ऑफ करायला सांगा. अनम्यूट. नितीन राठोड सर प्लीज आपला माईक ऑफ कराल. अजून कोणी? मॅडम आपण जे थेरॉटिकल कन्सेप्ट आता मागच्या याच्यात केलं म्हणजे मेमरीचा होता किंवा कम्युनिकेशनचा होता, ते प्रॅक्टिकल लाईफमध्ये कसे कुठल्या केसेसमध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकतो, याचे प्रॅक्टिकल्स केले. म्हणजे मला तो मेमरीचा किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे जे आपण बघितले, सो ते हम्म, आपल्याला थेअरीमध्ये आहे, पण मग त्याचं हम्म. प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन कसं करू शकतो किंवा कुठल्या केसेसमध्ये करू शकतो ते प्रॅक्टिकल मधून शिकवलं. म्हणजे दॅट इज द एक्सपेक्टेड. अजून कोणाला काही बोलायचंय? म्हणजे मला आयडिया येईल की तुम्हाला कोणत्या स्टेज पर्यंत सायकोलॉजिकल टेस्ट ही माहित आहे. यू हॅव टू नो विच लेवल. कारण की मी हे वाचून दाखवलं ना, मी काय एक पॉइंट घेईल, त्याचं हे असतं त्याचं ते असतं, पण मला माहिती त्यातलं काहीच म्हणजे तुमच्या डोक्यावरून जाईल. त्यामुळे मी बेस धरून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आता तुम्हाला एखाद्याला डेंग्यू झालाय, बरोबर, ताप येतोय, प्लीज कोणाचा माईक ऑन आहे. जेव्हा म्हणजे ऑनलाईन लेक्चर घेतो त्यावेळेस आपण काही एटिकेट्स पाळले पाहिजे. आपल्यामुळे दुसऱ्याचा पण वेळ जातो त्यामुळे. ओके. तर जेव्हा आपल्याला आठवडाभर टेम्परेचर आहे, शिवरिंग आहे, असे बरेच सिमटम्स आहे, आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर आपल्याला टेस्ट करायला लावतात. डेंग्यूची म्हणा, मलेरियाची म्हणा, टेस्ट करायला लावतात. लावतात का? डायग्नोज येस मॅडम. करण्यासाठी. हो मॅडम. बरोबर. मग सायकोलॉजिकल, एखाद्याला डिप्रेशन आहे, एखाद्याच्या मेमरी लॉस होतोय, किंवा डिप्रेशन म्हणा, किंवा बिहेवियर प्रॉब्लेम आहे, तर हे प्रॉब्लेम्स कशामुळे? जर डिप्रेशन आहे तर ते डिप्रेशन म्हणजे ब्लड टेस्ट करून, युरिन टेस्ट करून आपल्याला ते डायग्नोज होऊ शकतं का? होऊ शकतं का? नाही. त्याच्यामुळे सायकोलॉजिकल टेस्ट या हिडन ज्या गोष्टी आहे ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतं. मग ह्या फाइंड आउट कशा केल्या जातात? तर काही टेस्ट, वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट बनवल्या जातात. जसं इंटेलिजन्स टेस्ट असते, आहे कल्पना? हो जे मॅडम. MR मुलं असतात, मेंटल रिटायर्ड वगैरे मुलं असतात, तर त्यांचा IQ चेक टेस्ट केला जातो. त्याच्यानंतर ऍप्टिट्यूड टेस्ट, नेट, सेट, गेट, या कोणत्या टेस्ट आहेत? माहितीये तुम्हाला, आहे का कल्पना? आता सगळ्याच एक्झाम साठी जे एंट्रन्स टेस्ट असतात, तर त्या टेस्ट काय असतात? तुम्हाला माहिती, सायकोलॉजिकल ज्या टेस्टिंग आहेत त्यात किती व्हरायटी आहे? हॅव यू एनी आयडिया? किती प्रकारच्या टेस्ट आहेत? किती व्हरायटी? प्रकारच्या टेस्ट आहे त्याची एवढी आयडिया नाहीये. व्हरायटी नाही हा माहिती एवढं. हा, कोणत्या मॅडम? कोणत्या तुम्हाला माहित असलेल्या सांगा. मॅडम ग्रुप डिस्कशन पण असेल. नाही, तो ऍडमिनिस्ट्रेटरचा किंवा जी टेस्ट दिली जाते त्या टेस्टचा टाईप आहे, टेस्टचा हॅलो. प्रकार नाही सर. हा बोला. हा मॅडम, आपण इंटरेस्ट टेस्ट पण घेतो, ऍडजस्टमेंट पण घेतो काउन्सिलिंगच्या साठी. हा, काही टेस्ट या ग्रुप वाईज असतात, काही पर्सनली पण घेतल्या हा जातात.
काही पेपर बरोबर. पेन्सिल असतात, काही आकृत्यांच्या साह्याने म्हणजे किंवा ठोकळ्यांच्या साह्याने पण घेतल्या जातात, कामं त्यांची असते ती म्हणजे असं. ऍडमिनिस्ट्रेशन किंवा जी टेस्ट दिली जाते त्याचे प्रकार तुम्ही सांगितले. हा ऍक्च्युली टेस्टचे टाईप म्हणजे इंटेलिजंट टेस्ट, ऍप्टिट्यूड टेस्ट, अचिव्हमेंट टेस्ट, क्रिएटिव्हिटी टेस्ट, हा मॅडम, इंटरेस्ट टेस्ट त्याच्यानंतर आहे, पर्सनॅलिटी, ऍडजस्टमेंट टेस्ट आहे, पर्सनॅलिटी टेस्ट आहे. इंटरेस्ट इन्व्हेंटरी आहे, हा इंटरेस्ट इन्व्हेंटरी आहे, ऍडजस्टमेंट इन्व्हेंटरी आहे. बिहेवियरल प्रोसिजर्स आहेत, हा न्यूरो बिहेवियर. सायकोलॉजिकल टेस्ट आहेत. हो हो. मग ह्या प्रत्येक टेस्टचं काही ना काही काम आहे की काहीतरी मेजर करतात. जशी इंटेलिजंट टेस्ट काय करते की एखाद्याचा आयक्यू, आयक्यू म्हणजे एक इंटेलिजंट टेस्ट कशी बनवली गेली तर त्याची हिस्ट्री सांगायची झाली तर बीन एंड कामत म्हणून फ्रान्समध्ये म्हणजे 19 सेंचुरीच्या खूप आधी त्यावेळी म्हणजे स्कूलमध्ये जाणारे प्रायमरी चिल्ड्रन्स होते तर त्यांना काही प्रॉब्लेम्स येत होते. तर अशा मुलांना फाइंड आउट करायचं होतं ज्यांची कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी, आता तुम्हाला कॉग्नेटिव्हच्या प्रोसेस तर माहितीये, मागच्याच ह्याच्यात आपण सब्जेक्टमध्ये घेतलेलं आहे. तर त्यांच्या ज्या ॲबिलिटीज कमी आहेत काय ते फाइंड आउट करून त्यांना हेल्प करायची होती. म्हणून पहिली बिनत कामतची इंटेलिजन्स टेस्ट आली. त्याच्यामध्ये फक्त 30 क्वेश्चन्स होते. त्या क्वेश्चन्सला आयटम्स म्हटलं जातं आणि त्यावरून त्यांनी म्हणजे सिंपल होते क्वेश्चन किंवा चेकआउट केलं जायचं की मूल म्हणजे त्या चिल्ड्रनला एखादी इन्स्ट्रक्शन दिली जायची की हे उचलून इकडं ठेव किंवा डोळ्यांच्या मुवमेंट्स, हाताच्या मुवमेंट, उडी मार, हे उचल, हे इकडून लेफ्ट ठेव, राईट, म्हणजे बेसिक कॉग्नेटिव्ह ह्याच्यावरनं त्यांनी ती टेस्ट, इंटेलिजंट टेस्ट डेव्हलप झाली. म्हणजे जसे जसे म्हणजे इयर बाय इयर त्याच्यात डेव्हलपमेंट होत गेली. त्याच्यानंतर ऍप्टिट्यूड टेस्ट. ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे मी सांगते ते कळतंय का तुम्हाला कन्सेप्ट? हॅलो, हो मॅडम. हो. इझी वाटतंय का हार्ड जातंय? डोक्यावरून जात नाही ना? नाही नाही. ओके, ठीक आहे, चालेल. म्हणजे ह्या स्पीडनी जाते. त्यानंतर आहे ऍप्टिट्यूड टेस्ट. जसं मी म्हणाले की आता ज्या सगळ्या एंट्रन्स टेस्ट होतात ते, ह्या एंट्रन्स टेस्ट कशासाठी तर मेजर इज पोटेन्शियल ॲबिलिटी अँड फ्युचर कॅपेबिलिटी. जशी आपल्या ह्याच्यामध्ये जर प्रोफेसर वगैरेची आहे, नेट सेटची आहे, स्टेटच्या ह्याची सेट असते आणि आपली इंडियाच्या ह्याच्यात नॅशनल लेवलला नेटची एक्झाम दिली जाते. मग ह्या एक्झाम मध्ये काय चेकआउट केलं जातं की तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे का. MBBSच्या ह्याच्यासाठी ज्या डॉक्टर वगैरेचे जे आहेत एक्झाम त्याच्यासाठी दिली जाते. नीट असते ना त्याच्यासाठी. ह्या काय कोणत्या टेस्ट आहे? ह्या ऍप्टिट्यूड टेस्ट आहे. त्यानंतर अचिव्हमेंट टेस्ट म्हणजे जे शिकवलंय ते पूर्णपणे त्या चिल्ड्रननी अचीव्ह केलंय का. म्हणजे जी फायनल एक्झाम होते, सेमिस्टरची एक्झाम झाल्या फायनल सेमिस्टरची जी एक्झाम होते त्याच्यामध्ये जे आउटपुट निघतं त्याच्यावरनं अचिव्हमेंट म्हणजे त्या मुलांनी ते अचीव्ह केलं का, ते स्टँडर्डची जी कॅपॅबिलिटी होती मुलाची ती कॅपॅबिलिटी त्यांनी अचीव्ह केली का, हे अचिव्हमेंट टेस्टमध्ये. क्रिएटिव्ह टेस्ट मध्ये काय चेकआउट केलं जातं की त्याच्यात ओरिजिनॅलिटी, डायव्हर्जंट थिंकिंग आहे का. म्हणजे जसे मला वाटतं की म्हणजे मोठमोठ्या म्हणजे क्रिटिकल जे जॉब्स असतात म्हणजे सायंटिस्ट लेवलचे, नंतर जे जिथं कमी टायमिंगमध्ये. हॅलो, डिझाईन असतात, प्रोडक्ट डिझाईन्स वगैरे जे असतात ते क्रिएटिव्ह. हा, जे नाही का क्रिटिकल जॉब्स असतात जसं स्पेसशिप मध्ये जाणारी जी लोक असतात त्यांना काय म्हटलं जातं. ऍस्ट्रोनॉट. ऍस्ट्रोनॉट. हा, तर त्यांना म्हणजे एखादी सिच्युएशन हार्ड आली तर त्यांना लिमिटेड जे त्यांच्याकडे अवेलेबल जे पण इन्स्ट्रुमेंट आहे किंवा जे पण आवश्यक गोष्टी आहेत त्यांना नीड, त्या जर कमी प्रमाणात असल्या तरी त्यात कसं काय अचीव्ह करू शकतात किंवा सर्व्हाइव्ह करू शकतात. जसं मला वाटतं सुनीता विल्यम्स
जवळजवळ 6 महिने ती ह्याच्या स्टेशनवर अडकल्या होत्या, बरोबर आहे का? आयडिया आहे तुम्हाला? येस मॅम. तर त्यांची जी रेस्क्यू करण्यात आली, तर त्यांनी जेव्हा रिटर्न झाल्या तर त्यांचा एक इंटरव्ह्यू झाला, तर त्यात त्यांनी सांगितलं की कसं त्यांनी स्वतःचं मनोबल ठेवण्यासाठी, तिथल्या आहे त्या गोष्टींमध्ये ऍडजस्ट करण्यासाठी, म्हणजे हे त्या कधी करू शकल्या? जेव्हा त्यांचं ट्रेनिंग झालं, त्या तेवढ्या केपेबल आहेत का नाही ते चेकआउट झालं, की त्यांच्या तेवढं करण्याचे सामर्थ्य आहे का नाही हे चेकआउट झाल्यानंतरच त्यांचं सिलेक्शन झालं ना. मग त्यांच्या ती क्रिएटिव्हिटी, डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे एकाच गोष्टीचा कशा कशा प्रकारे तुम्ही वापर करू शकता. म्हणजे घरात एक चहाचा कप आहे आणि त्या कपचा जो काय म्हणतात हँडल ब्रेक झाला, तर त्याचा काय काय यूज करू शकतो आपण, काय काय यूज करू शकतो सांगा बरं. अगदी सिंपलशी गोष्ट आहे आपल्या जीवनाशी निगडीत. हा बोला स्वाती मॅडम. त्याच्यात छोटीशी झाडे लावू शकतो आपण. त्याच्यामध्ये फ्लॉवर पॉट म्हणजे काही सजावट करू शकतो, झाडं फुलं वगैरे ठेवून. ऍज अ पेन स्टँड म्हणून वापरू शकतो. अजून डायव्हर्जंट, युनिक, असं वेगवेगळे, म्हणजे किती प्रकारे तुम्ही त्याचा वापर करू शकता. ही थिंकिंग शोपीस बनवू शकतो त्याचा. हो, म्हणजे ही झाली डायव्हर्जंट थिंकिंग. म्हणजे एखाद्यामध्ये ती थिंकिंग नसेल तर तो काय म्हणला, फुटलाय, मग जाऊ दे, द्या फेकून. पण एखाद्याची क्रिएटिव्हिटी असेल तर तोच त्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे, त्याला म्हणतात क्रिएटिव्हिटी टेस्ट. क्लास चालू झालाय ना. माईक, स्वाती मॅडम तुमचा माईक ऑन आहे. त्याच्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट, म्हणजे बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम्स असतात पर्सनॅलिटी रिलेटेड. मग त्याचे ट्रेट्स फाइंड आउट करण्यासाठी, ट्रेट्स, क्वालिटी अँड बिहेवियर डिटरमाइनिंग इंडिव्हिज्युअलिटी, म्हणजे एखाद्याची इंडिव्हिज्युअलिटी कशी आहे. जसं पर्सनॅलिटी टेस्ट बिग 5 तुम्हाला माहित असेल की नाही मला माहित नाही, पण ती सर्वात इझी टेस्ट आहे. नंतर आयझनेकची एक टेस्ट आहे, त्याचं नाव काय आहे, पर्सनॅलिटी रिलेटेड टेस्ट आहे, की ह्याच्यामध्ये लोकांच्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटी कशा असतात. ओशन टेस्ट मध्ये कोणाची पर्सनॅलिटी एकदम ओपन माइंडेड असतो, टॉकेटिव्ह असतो, ओव्हर बोलणारा टॉकेटिव्ह असतो, सोशल इन्व्हॉल्वमेंट आवडणार असतं. त्याच्यात विरुद्ध काय असतो, इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्ट आणि इंट्रोवर्ट, जो काहीच बोलत नाही. त्याच्यानंतर एक कॉन्शियसनेस असतो, म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टीबद्दल खूप म्हणजे जाणीव असते, रिस्पॉन्सिबिलिटी घेणारा असतो, पंक्च्युअल असतो. त्याच्या विरुद्ध त्याच्या अपोजिट असतो. तर पर्सनॅलिटीच्या बिग 5 मध्ये पण 5 प्रकारच्या पर्सनॅलिटी आहेत. त्या पर्सनॅलिटी फाइंड करण्यासाठी पण टेस्ट आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट इन्व्हेंटरी, म्हणजे मुलांना जेव्हा 10-12 झाल्यानंतर कोणती ब्रांच सिलेक्ट करावी, किंवा कोणत्या फील्डमध्ये जायला पाहिजे, त्याच्यासाठी इंटरेस्ट इन्व्हेंटरी, की प्रेफरन्सेस, नंतर ऑक्युपेशन कोणतं सिलेक्ट केलं पाहिजे, यासाठी असते इंटरेस्ट इन्व्हेंटरी. नंतर बिहेवियर प्रोसिजर्स, म्हणजे मेंटल स्टेट एक्झामिनेशन, जेव्हा क्लिनिकल सेटिंग मध्ये, म्हणजे ज्यांना खरंच सायकोलॉजिकल काही प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेस ते क्लिनिकल सेटिंग मध्ये जातात, सायकोलॉजिस्टकडे जातात किंवा सायकॅट्रिस्टकडे जातात. तर सायकॅट्रिस्ट चेकआउट करतो की तो बोलतोय कसा, किंवा म्हणजे ते ऑब्झर्वेशन करतात. जेव्हा तुम्हाला केस स्टडी येईल, सेकंड, मला वाटतं की 3rd का 4th सेमिस्टरला तुम्हाला केस स्टडी असतात, तर त्यावेळेस तुम्हाला मेंटल स्टेट एक्झामिनेशन करावं लागतं, की तो माणूस बोलतोय कसा, त्याचं बॉडी लँग्वेज कसं आहे, त्याचं बसण्याची स्टाईल कशी आहे, तो रिलेव्हंट बोलतोय का, त्याची आय मुवमेंट कशी आहे, आय कॉन्टॅक्ट करतोय का, बॉडी मुवमेंट कशी आहे, क्लिनिनेस आहे का, त्याच्या एजची रिलेटेड त्याचा टॉक आहे का, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात त्या बिहेवियर प्रोसिजर, म्हणजे मेंटल स्टेट एक्झामिनेशन मध्ये येतात. आणि हे कशात येतं, बिहेवियर प्रोसिजर मध्ये येतं. त्यानंतर न्यूरोसायकोलॉजिकल टेस्ट,
म्हणजे ब्रेनचं कुठे डॅमेज झालंय का हे चेकआउट करण्यासाठी मग त्याला मेमरी रिकॉल करावी लागते, त्याला किती पास पर्यंत मेमरी लक्षात आहे, किंवा बोलताना किंवा काय काय अडचणी येतात, कसे प्रॉब्लेम होतात हे फाइंड आउट करण्यासाठी म्हणजे कॉग्नेटिव्ह सेन्सरी, परसेप्च्युअल म्हणजे परफॉर्मन्स टेस्ट वगैरे दिल्या जातात, मोटर परफॉर्मन्स करायला लावला जातो, डिटरमाइन्स एक्सटर्न लोकस म्हणजे कुठे प्रॉब्लेम आला असेल त्याच्यात, त्यामुळे ते प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत. काही अशा टेस्ट असतात की ज्याच्यामुळं सायकोलॉजिकल जे डिफेक्ट्स आहेत ते फाइंड आउट केलं जातं. इथपर्यंत काय आलं? नेचर काय आलं तुम्हाला? हॅलो, हो मॅम. गुड टू गो? येस मॅम. प्लीज मॅम. क्लिअर झालं तुम्हाला आता काय असतं सायकोलॉजिकल टेस्टिंग आणि किती प्रकारची सायकोलॉजिकल टेस्टिंग असतात? इंटेलिजंट, ऍप्टिट्यूड, अचिव्हमेंट, क्रिएटिव्ह टेस्ट, पर्सनॅलिटी टेस्ट, इंटरेस्ट इन्व्हेंटरी, बिहेवियर प्रोसिजर आणि न्यूरोसायकोलॉजिकल टेस्ट. बरं, ह्या टेस्ट मध्ये आता टेस्ट कशा कशा प्रकारच्या असतात? आता 2 टाईपच्या हे असतात क्रायटेरिया. एक तर नॉन रेफरन्स टेस्ट असतात आणि दुसऱ्या असतात त्या क्रायटेरियन रेफरन्स असतात. आता ह्याच्यात काय फरक आहे? ज्या टेस्ट नॉर्म्स आहेत ते कसे असतात? रेफरन्स टेस्ट आणि क्रायटेरियन रेफरन्स टेस्ट. तर क्रायटेरियन रेफरन्स टेस्ट कसं म्हणजे आता एखाद्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू ठेवलेत आणि इंटरव्ह्यूला केपेबल तेच कॅन्डिडेट असतील ज्यांना ग्रॅज्युएशनला अबोव 80 मार्क्स आहेत. कळतंय? हो. एक हे ठेवलीये, काय म्हणतात, एक क्रायटेरिया ठेवलाय. एलिजिबिलिटी क्रायटेरिया. हा, तर त्याला तो क्रायटेरियन रेफरन्स नॉर्म्स म्हटलं जातं. म्हणजे जसं नेटच्या एक्झामला MA ला तुमच्या अबोव 50% पाहिजे तरच तुम्ही तो फॉर्म भरू शकता. बरोबर? येस. कळतंय? सगळ्यांना कळतंय का? हॅलो, हा येस मॅम. त्याला हो मॅडम. नॉर्म्स क्रायटेरियन रेफरन्स नॉर्म्स म्हटलं जातं की यामध्ये एक ठराविक रूल ठेवला जातो आणि त्या रूलच्या नुसार त्या इलिजिबिलिटी नुसार सिलेक्शन केलं जातं. त्याच्यानंतर आहे नॉन रेफरन्स म्हणजे इथं कंपॅरिझन केलं जातं. जेव्हा तो रिझल्ट येतो पर्सेंटाईल रँक, आताच्या ज्या पण एंट्रन्स एक्झाम होतात तर त्याच्यामध्ये पर्सेंटाईल रँक किती आहे, बरोबर? आयडिया आहे तुम्हाला? येस की मॅडम. जेव्हा पर्सेंटाईल रँक तुमचा 80 आहे म्हणजे 80% लोकांपेक्षा तुम्ही अबोव आहात. हा झाला नॉन रेफरन्स क्रायटेरिया. ओके. ओके, चलो. आता ह्याच्यामध्ये टाइप्स ऑफ टेस्ट म्हणजे काही टेस्ट फक्त इंडिव्हिज्युअल दिल्या जातात, काही टेस्ट ग्रुपमध्ये दिल्या जातात. जशी अचिव्हमेंट टेस्ट ग्रुपमध्ये दिली जाते ना मुलांना, स्टुडंटला. नंतर ऍप्टिट्यूड टेस्ट, नेट, सेट ह्या सगळ्या एक्झाम कशा आहेत त्या ग्रुपनी देऊ शकतो आपण. राईट. आता हे डिस्कस केलंय आपण. मग ह्या टेस्टचा यूज कुठे होतो आता तुम्ही सांगा, कुठे कुठे होतो यूज? क्वालिफिकेशन साठी. अजून? कॉलेजेस, इंटरव्ह्यू, कामासाठी. ऍप्टिट्यूड टेस्ट वगैरे. हायर करत असताना. गुड.
अजून शाळांमध्ये MR ची विद्यार्थी शोधताना. गुड In clinics, particularly in psychology, गुड by the psychologist or psychiatrist. क्लिनिकल सेटिंग मध्ये बरोबर. ऍप्टिट्यूड करिअर काउन्सिलिंग साठी. गुड. ज्या झालं जॉब मध्ये क्लिअर? जास्त क्रिएटिव्हिटी लागत असेल तिथे मे बी क्रिएटिव्ह टेस्ट करत असतील. हा, ते पण करू शकतात किंवा एखाद्याच्या पर्सनॅलिटी चेकआउट करायची की हा पर्सन म्हणजे योग्य आहे का. गुड. झालं. आता जे जे पॉइंट सांगितले, जे जे डिस्कस केले, सगळ्यांना समजलं व्यवस्थित? ओके. फर्स्ट युनिट इथं संपतंय, पण मी थोडंसं आणखीन तुम्हाला ऍड ऑन हे करते की जेव्हा एखादी टेस्ट, एकच मिनिट, पुढचे कोणते पॉइंट्स बघते आणि मग त्याच्यानुसार मी तुम्हाला आणखीन काय सांगता येईल हे सांगते. ओके, ठीक आहे. तर एखादी जेव्हा टेस्ट बनते, म्हणजे ही टेस्ट पण कोणीतरी बनवलेली असते, टेस्ट कन्स्ट्रक्ट पण केली जाते. म्हणजे ज्या पण ह्या सायकोलॉजिकल टेस्ट आहेत, ह्या टेस्ट बनवल्या जातात, कन्स्ट्रक्ट केल्या जातात. सायकोलॉजी बॅकग्राऊंडचे जे आहेत, बऱ्यापैकी असतील ना ह्या MH ग्रुपमध्ये. सॉरी, हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हो मॅम. कोणी हो. सायकोलॉजी बॅकग्राऊंडचे आहेत का? कोणी आहे का सायकोलॉजी बॅकग्राऊंडचं? घाबरू नका, मी काही प्रश्न वगैरे नाही विचारणार आहे. जस्ट आहेत ना? हा, ओके. मी ह्यासाठी विचारतीये की कसं ते थोडेसे इनपुट्स देऊ शकतात आणि डिस्कशनला मला कोणीतरी भेटेल. आणि आपल्या डिस्कशन मध्ये ज्यांना माहित नाही त्यांना आणखीन माहिती नाही. कारण की ह्याच्यात त्यांनी त्या पहिल्या टेस्टमध्ये जे त्यांनी दिलेत ते खूप कमी पॉइंट्स आहेत ऍक्च्युली. सायकोलॉजिकल टेस्टिंग खूप वास्ट आहे, बऱ्याच टेस्ट आहेत. आणि ह्या टेस्ट कशा कन्स्ट्रक्ट केल्या जातात, एखादी टेस्ट स्टँडर्ड कधी म्हटली जाते? अमित सर, मला वाटतं तुम्ही सायकोलॉजी बॅकग्राऊंडचे आहात. आय थिंक सो. Actually, not directly, but yes, I have some study regarding this. ओके, व्हॉट यू स्टडी? Actually, I am in the field of training, so I have gone some theories and some textbooks related to the psychology. So therefore, I came to know such a different test. ओके. आणखीन कोणाला काही इनपुट्स द्यायचेत का? 47 कॅन्डिडेट्स आहेत, त्यापैकी फक्त एकच पर्सन आहे का सायकोलॉजी बॅकग्राऊंडचा? शिकतोय मॅडम अजून आम्ही, पण म्हणजे असं सांगता येऊ शकेल की जे भरपूर लोकांवरती कंडक्ट केलेले असतात आणि त्याच्यातून त्या म्हणजे पारखून घेतलेल्या असतात त्या टेस्ट बऱ्याच याच्यातून रिव्हिजन नंतर बऱ्याच लोकांवरती अप्लाय प्रत्यक्षात करू. करून आणि मग त्या डिफाईन केल्या जातात की या टेस्ट या गोष्टीसाठी वापरल्या जातील अशा प्रकारे. जसं की बिहेव्हिअरल टेस्ट आहेत किंवा जशा तुम्ही मगाशी म्हणालात तशा पर्सनॅलिटी टेस्ट आहेत किंवा IQ वगैरे टेस्ट आहेत या सगळ्या. ओके. Ma'am, I think a standard test can be considered as the government approved test in the particular region in the country. हा, ते तर आहे अप्रुव्हल घेण्यासाठी, पण त्या टेस्टला खूप साऱ्या म्हणजे टेस्टिंग मधून जावं लागतं. एखादी टेस्ट स्टँडर्डाइज कधी होते, तर पहिली ती टेस्ट बनवली जाते. म्हणजे त्याच्या प्रोसिजर्स काय ते आज डिस्कस करूया, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की ऍक्च्युली काय असतं. म्हणून मी सांगते, आता ह्याच्यात तुमच्या सिलेबस मध्ये तर तो पार्ट नाहीये, पण मला असं वाटतं की जर तुम्हाला पुढचे काही टॉपिक्स, कारण की जे पुढचे टॉपिक्स आहेत ते खूपच हायर गेलेले आहेत, पण त्याच्यामध्ये जो गॅप आहे तो गॅप आपल्याला कव्हर करावा लागतो. म्हणून हे सांगू इच्छित की सायकोलॉजिकल टेस्ट जेव्हा कन्स्ट्रक्ट होते, तर ती कन्स्ट्रक्ट होताना तिला बऱ्याच लेवल्स थ्रू जावं लागतं.
जसं की पहिल्यांदा समजा एखादी मला टेस्ट कन्स्ट्रक्ट करायची आहे, तर पहिले त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स असतात त्या क्वेश्चनला काय म्हटलं जातं? हॅव यू एनी आयडिया? आयटम्स. आयटम, करेक्ट. आयटम्स म्हटलं जातं. आयटम्स म्हटले जातात. मग हे आयटम्स क्रिएट करावे लागतात. मग तुम्हाला माहिती एका शब्दाचा प्रत्येक जण वेगवेगळा अर्थ घेतो. इंटरप्रिटेशन इज डिफरंट. म्हणजे Yes. एक क्वेश्चन आहे किंवा एक सेंटेन्स आहे. आता मी ठरवलं नव्हतं तुम्हाला काय एक्झाम्पल द्यायचं, पण बऱ्याचदा असं होतं की हा वेळ पण जाणार आहे, ही वेळ पण जाणार आहे. हा, प्रत्येक जण त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्याचा अर्थ घेऊ शकतो. ही वेळ पण जाणार आहे. कदाचित खूप आनंदी असेल, त्याला वाटेल की हा आनंदाचा क्षण जाणार आहे. खूप दुःखात असेल, त्यालाही वाटतोय की हा क्षण जाणार आहे. ज्याच्या त्याच्या मेंटल स्टेटनुसार त्याने त्याचा अर्थ लावला, इंटरप्रिटेशन केलं, बरोबर. मग जेव्हा सायकोलॉजिकल टेस्टिंग बनतात, पेपर पेन्सिल ज्या पण टेस्ट बनतात, तर त्या टेस्ट सगळ्यांनी त्याचं इंटरप्रिटेशन योग्य केलं पाहिजे. जेव्हा तो क्वेश्चन विचारला जातो की तुम्हाला जेव्हा स्ट्रेस फाइंड आउट करायचा असतो, तर त्या स्ट्रेसमध्ये की तुम्हाला कोणतीही नवीन सिच्युएशन हँडल करताना स्ट्रेस येतो का? तुम्हाला जास्त लोक म्हणजे आता एक्झामशी रिलेटेड स्ट्रेस आहे, तर तुम्हाला एक्झामशी रिलेटेड एक्झाम कळाली म्हणजे डिक्लेअर झाली, तर तुमच्या छातीत धडधड व्हायला लागतं का? म्हणजे हे जे आयटम्स बनवले जातात हे त्याच्याशी म्हणजे जे ठरवलंय, जे ज्या टेस्टचा उद्देश आहे की आपल्याला डिप्रेशन किंवा स्ट्रेस किंवा एखादा बिहेवियर ट्रेट काउंट करायचा आहे किंवा मेजर करायचा आहे, तर तेच त्याच्याशी रिलेटेडच आयटम्स आहेत का, तेच क्वेश्चन आहे का, हे करण्यासाठी पहिल्यांदा प्लॅनिंग करावं लागतं. टेस्ट कन्स्ट्रक्ट करायला मग ती पहिल्यांदा प्लॅनिंग करावं लागतं. नंतर लिटरेचर रिव्ह्यू करायला लागतो की त्याच्याशी रिलेटेड काही टेस्ट बनल्यात, त्या कशा बनल्या. रिसर्च झाला का तुमचा? हॅलो हॅलो, आवाज हॅलो. येतोय का माझा? हो, येतोय मॅडम. रिसर्च हा झाला का सब्जेक्ट तुमचा? नाही. रिसर्चचा सब्जेक्ट झालाय का, म्हणजे शिकून झालाय का? मला जस्ट आयडिया घ्यायचं होतं, कारण की त्याच्याशी रिलेटेड होतं ना पुढचं कंटेंट, म्हणून. रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणताय का? हॅलो, रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणताय का? होऊन हो, झालंय. ओके. तर जेव्हा रिसर्चच्या, हो बरोबर, तर रिसर्चच्या याच्यामध्ये लिटरेचर रिव्ह्यू आहे का स्टेप? हॅलो, रिसर्च झाला ना तुमचा? रिसर्चच्या स्टेप्स माहितीये का? लिटरेचर रिव्ह्यू आहे मॅडम. हा, का केला जातो? की ह्या अगोदर कोणी हा रिसर्च केलाय का, मग त्या रिसर्च मध्ये कोणती मेथडॉलॉजी यूज केली किंवा त्यातले काय गॅप्स आहेत. तसंच जेव्हा एखादी टेस्ट कन्स्ट्रक्ट करतो त्यावेळेस पण आपण रिसर्च रिव्ह्यू करतो की ह्या अगोदर ह्याच्याशी रिलेटेड काय टेस्ट झाल्यात का, मग त्या टेस्ट मध्ये कशा पद्धतीचे कंटेंट होते. कॉपी नाही करायचं, कॉपी करायचं नाही अजिबात. तर त्याच्यामध्ये फक्त की आपल्याला एक आयडिया येते की टेस्ट कन्स्ट्रक्ट कशी करायची, मग प्लॅनिंग केलं जातं, मग ते आयटम्स लिहिले जातात. ते आयटम्स लिहिल्यानंतर ते आपल्या गाईडला किंवा जो पण एक्सपर्ट असेल, एक्सपर्टीज जे असेल त्या फील्ड मधली, त्यांना ती टेस्ट दाखवली जाते. मग ती टेस्ट दाखवल्यानंतर मग ते सांगतात की हा पॉइंट ह्याच्याशी रिलेट, म्हणजे डिप्रेशनच काउंट करेल का. डिप्रेशनशी रिलेटेड काय काय असू शकतो, किंवा डिप्रेशन खूप मोठी गोष्ट झाली. प्रत्येक गोष्टी जी स्टार्ट होते ना स्ट्रेस,
कशाने होते? स्ट्रेसने. जेव्हा आपल्याला इन्व्हायरमेंटल प्रेशर हँडल करता येत नाही. हॅलो, कळतंय हॅलो. का मी जे सांगतेय ते? हॅलो, हो मॅडम कळते. ओके. मग ते दिले जातात. मग एक्सपर्टी त्याच्यातून स्ट्रेस कशामुळे येतो, तर एखादी सिच्युएशन आपल्याला हँडल करता येत नाही किंवा काही नवीन करायचं झालं तरी भीती वाटते. म्हणजे ह्याच्याशी रिलेटेड जे पण क्वेश्चन्स आहेत ते विचारले जातात. बाहेर पडताना भीती वाटते का? एकटं जाताना कुठे भीती वाटते का? घरात एकटं असताना भीती वाटते का? कोणतं काम करताना स्ट्रेस येतो? म्हणजे ह्या रिलेटेड सगळे क्वेश्चन्स बनवले जातात. मग ते क्वेश्चन एक्सपर्टला दाखवले जातात. एक्सपर्ट त्या ठेवायचे की नाही ते सांगतात. मग त्याच्यानंतर एक सर्वसामान्य जे पण सॅम्पल्स तुम्हाला मिळतात त्यांच्यावरती अप्लाय केली जाते आणि मग ते टेस्ट रिझल्ट घेऊन मग त्या टेस्टला आयटम अनालिसिस केलं जातं. त्यात त्या आयटमची डिफिकल्ट आहे का इझी आहे, नंतर आयटमचं डिस्क्रिमिनेशन पाहिलं जातं की लो स्कोर येणार आहे, हाय स्कोर येणार आहे. हाय स्कोर पण येऊ शकतो का, लो स्कोर पण येऊ शकतो का, म्हणजे दोन्ही काउंट करता आलं पाहिजे. एक तर डिप्रेशन आहे आणि डिप्रेशन नाहीये, किंवा स्ट्रेस आहे किंवा स्ट्रेस नाही, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला फाइंड आउट करता आल्या पाहिजे. त्यानंतर आयटम अनालिसिस झाल्यानंतर असतं टेस्ट स्टँडर्डायझेशन. मग टेस्ट स्टँडर्डायझेशन मध्ये रिलेबिलिटी, व्हॅलिडिटी, नॉर्म्स या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. आता ह्याचे डिटेल्स आपण उद्या बाकीचे पाहूया. चालेल? तुम्ही आता वाचून या, ओके रीड मॅडम. करून या. इथपर्यंत इझी वाटतंय ना? कळालं ना तुम्हाला? हो मॅडम, हो. येस. ओके. थोडस हे युनिट वाचून या उद्या. क्वेश्चन आहे का? स्वाती मॅडम बोला. मॅडम ते रेफरन्स टेस्ट, क्रायटेरियन टेस्ट, त्यातलं रेफरन्स टेस्ट नाही कळलं मॅडम. ते परत एकदा एक्सप्लेन करता का? रेफरन्स टेस्ट, क्रायटेरिया टेस्ट, ते दोन प्रकारचे सांगितले ना पहिले. क्रायटेरियन आणि नॉर्म्स टेस्ट का? हा ते नॉर्म रेफरन्स. हा, नॉन रेफरन्स ते नाही कळलं. नॉर्म रेफरन्स मध्ये जे पर्सेंटाईल रँक, म्हणजे जे आता एंट्रन्स टेस्ट होतात ते, तर त्याच्यामध्ये बघा पर्सेंटाईल रँक दिला जातो, 90% रँक. बरोबर. हा, तर त्याचं मिनिंग असं होतं की तुम्ही 90% लोकांपेक्षा अबो आहात, बर. पुढे आहात. हा हा, कंपॅरिझन होतं मॅडम. अच्छा अच्छा, बरोबर. ओके. ओके. आणखीन कोणाची काही क्वेरी? आहे का कोणाला काही क्वेश्चन? जर नसेल तर आपण एंड करूया. चालेल? येस चालेल. ओके ओके, चालेल. थँक्यू. येस मॅम. थँक्यू. थँक्स. इट वॉज इंटरेस्टिंग. थँक्यू मॅडम. वेलकम. Thank you so much. Thank you.